सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 46. दारिद्र्य अरविंदच्या जन्माला चिकटलं होतं. कितीही आवश्यक असलं तरी एखादं सुद्धा पुस्तक विकत घ्यायचा साधा विचारही तो करू शकत नव्हता. सगळा अभ्यास लायब्ररीच्या आधारावरच चालला होता. पुस्तक काय, पण वही खरेदी करणं ही सुद्धा चैन ठरावी अशी परिस्थिती होती. त्यावर उपाय म्हणून त्याने नामी आयडिया शोधून काढली. 1 तास संपून दुसरा तास सुरू व्हायच्या आधी तो त्याच्याकडे वहीचे कागद मागायचा. वहीचा कागद शिवणीतून अलगद कसा काढायचा हेही दाखवायचा. त्यामुळे एका कागदाच्या ठिकाणी 2 कागद मिळायचे. तास झाला की नोट्स लिहिलेला तो कागद जुन्या वहीच्या पुठ्ठ्यात ठेवून द्यायचा. सुट्या पानांची ती वही कायम त्याच्यासोबत असायची. सर्व मुलं त्या वहीला पोथीची पानं म्हणत. काही वेळा तेही काय भिकाऱ्यासारखे कागद मागतोस म्हणून कंटाळा करायचे, पण शेवटी कागदाची गोष्ट ती काय म्हणून देऊन टाकायचे. फक्त मुलींकडेच त्याने कागद मागितले नव्हते. त्यात मुलांचाही स्वार्थ असायचा. वर्गात एखादा मुद्दा समजला नसेल तर अरविंद हेच त्यांचं हक्काचं ठिकाण असायचं. तोही मग विद्वत्तेचा आव आणून तो मुद्दा समजावून द्यायचा. लायब्ररीत जातानाही असे 1-2 कागद तो जवळ ठेवायचा. एखादा महत्त्वाचा मुद्दा नोंदवायचा असेल आणि ऐनवेळी हाताशी कागद नसेल तर भलतीच पंचाईत व्हायची. त्या दिवशी असंच झालं. नोट्स घ्यायच्या नादात जवळचा एकुलता 1 कागद कधी संपला तेच कळालं नाही. अजून लिहून घेणं फार गरजेचं होतं, पण कागदच संपला होता. इकडे तिकडे पाहिलं तर वर्गातलं कोणीही दिसेना. 2-3 मुली शेजारच्या टेबलवर वाचत बसल्या होत्या. त्या वर्गातल्याच असल्या तरी त्यांना कागद कसा मागणार? अरविंद भलताच अस्वस्थ झाला. राहिलेलं उद्या लिहून घेऊ म्हटलं तरी एकदा हाती आलेलं पुस्तक उद्या हाती येईलच याचा काय भरोसा. असहाय्यपणे तो पुढं वाचू लागला. जमेल तेवढा मजकूर आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात एक आश्चर्यच घडलं. त्याच्या पुढ्यात वहीचा 1 कागद सरकला. अगदी त्याला पाहिजे होता तसाच तो कागद होता, वहीच्या शिवणीतून अलगद बाहेर काढलेला. अरविंद चमकलाच. त्याने डोळे उचलून पाहिलं तर कोमलनेच तो कागद सरकवला होता आणि काहीच केलं नसल्याप्रमाणे तिनं पुस्तकात डोकं घातलं होतं. बापरे! अरविंदचं हृदय धडधडू लागलं. एकाच वर्गात असूनही आजवर जिच्याशी कधी साधी ओळख झाली नाही किंवा एका शब्दानेही कधी बोलणं झालं नाही अशी मुलगी एकदम एवढं धाडस करूच कशी शकते? किंवा असं तर नसेल की ती मुलगी आहे म्हणून तिलाच ते जमलं? ते काही असो, तिला आपल्याविषयी कुठंतरी सहानुभूती वाटते एवढं निश्चित. हा रोज त्याच्याकडे कागद मागतो हे तिनं पाहिलं असणार, अगदी बारकाईनं पाहिलं असणार. आत्ताही तिचं बारकाईने लक्ष असणार. लिहिता लिहिता हात थांबलाय म्हणजे याचा कागद संपला असणार. म्हणूनच हा एवढा अस्वस्थ झालाय आणि तेवढ्याचसाठी इकडे तिकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आलं असणार. अरविंदला कधी नाही एवढी आपल्या दारिद्र्याची लाज वाटली. आता पुढे वाचू म्हटलं तरी वाचणं शक्य नव्हतं की काही लिहिणंही शक्य नव्हतं. सारखे कोमलविषयीचे विचार डोक्यात गरगरू लागले. त्याची मान शरमेनं इतकी खाली गेली त्याला मुलींच्या त्या टेबलकडे पाहण्याचंही धाडस होईना. त्या 2 मुलींना कोमलचं ते वागणं पाहून काय वाटलं असेल? त्यांचा काहीतरी गैरसमज होईल असा कुठलाच विचार तिच्या मनात आला नसेल? काहीच घडलं नाही अशा आविर्भावात त्याने वळून पाहिल्यासारखं केलं तर त्या 3ही मुली अदृश्य झालेल्या होत्या. त्यांचा अभ्यास संपला होता की त्या मुद्दामच उठून गेल्या होत्या कुणास ठाऊक. अरविंद स्वतःलाच शिव्या देऊ लागला. साल्या, तुला साधं थँक्यू म्हणायची सुद्धा अक्कल सुचू नये. त्यानंतर 7-8 दिवस तसेच गेले. अरविंदनेही तो विषय कोणाकडे काढला नाही. मुलींकडे नजर जाताच त्याला भलतंच अवघडल्यासारखं व्हायचं. कोमल मात्र काहीच घडलं नसल्याप्रमाणे निर्विकार दिसायची, पण तिच्या सोबतच्या त्या मुली मात्र त्याच्याकडे पाहून गालातच हसायच्या. काय करावं तेच समजत नव्हतं. कोमलशी 2 शब्द का होईना बोलायलाच पाहिजे होतं. निदान तिला थँक्यू तरी म्हणायलाच पाहिजे होतं. त्या दिवशी तेवढंही भान राहिलं नाही. निदान आता तरी. नाही तर तिला काय वाटेल? पण एवढ्या मुलींसमोर कसं बोलायचं हाही प्रश्नच होता.
कोमल कदाचित हसणार नाही, पण इतर मुली हसतील त्याचं काय? बोलून बोलायचं तरी काय हाही प्रश्न होताच. आधीच मुलगी म्हटलं की त्याची दातखीळ बसते. नुसतं थँक्यू तरी कसं म्हणणार? तिने कशाबद्दल म्हणून विचारलं तर? तेव्हा नकोच ते. बरं, तिला कुठे एकटं गाठणंही अशक्यच होतं. गेले 7-8 दिवस तो सारखा तोच एक विचार करत होता. कोमल फार हुशार होती असंही नव्हतं. तिने कधी सरांच्या प्रश्नाला उत्तर दिल्याचंही त्याला आठवत नव्हतं. वर्गात मात्र नियमित हजर असायची. वर्गात असूनही आपलं अस्तित्व तिने कधीही जाणवून दिलं नव्हतं. अलिप्तपणा तिच्या स्वभावातच असावा. क्वचित कधी मुलींकडे नजर गेली तर करुणा भरल्या डोळ्यांनी ती आपल्याकडेच पाहते आहे की काय असंही त्याला जाणवून गेलं होतं. परंतु त्या गोष्टीकडे त्याने जाणीवपूर्वक म्हणावं असं लक्षच दिलं नव्हतं. मुळात अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला आणि विचार करायला वेळ होताच कुठं. उलट त्यावेळी त्याचं डोकं भलतीकडेच सरकलं होतं. मुलगी पाहते आहे म्हणून काय झालं? पाहत असेल तर पाहत असेल. पाहते आहे म्हणून तुझ्याचकडे पाहते आहे हे कशावरून? बरं, पाहते आहे म्हणून प्रेमच करते आहे हे तरी कशावरून? शिवाय यालाच प्रेम म्हणतात हे तरी कशावरून? सारखं वाचन वाचन आणि फक्त वाचन. पोटाच्या आणि अभ्यासाच्या धबडग्यात प्रेम बीम करायची चैन परवडण्यासारखी नव्हती. अरविंदला स्वतःचीच लाज वाटू लागली. प्रेम म्हणजे का केवळ वासना? प्रेम म्हणजे का केवळ लफडं? पण प्रेम म्हटलं की लोकांना तेवढंच दिसतं. निश्चितच कोमलला आपल्याविषयी आत्मीयता वाटत असणार आणि आपण मात्र तिच्या कोमल भावनांचा अनादर केला. तो दिवस तो कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी विभागातून बाहेर पडायला त्याला थोडा उशीरच झाला होता. किरकोळ कामं झाल्यावर तो नेहमीप्रमाणे लायब्ररीकडे निघाला. सहज म्हणून वर्गात डोकावून पाहिलं तर कोमल एकटीच वाचत बसली होती. सहसा ती अशी थांबत नसे, पण आज का थांबली होती कोणास ठाऊक. अरविंद थोडा घुटमळला. बोलायला हरकत नव्हती. निदान थँक्यू म्हणायला पाहिजे होतं. पण म्हणायचं तरी कसं हाच प्रश्न होता. शेवटी त्याने धाडस केलंच. थँक्यू बरं का, दारातूनच तो म्हणाला. कशाबद्दल? पुस्तकातून डोकं काढत कोमल म्हणाली. अहो असं का म्हणता? त्या दिवशी तुम्ही न मागता कागद दिला. खरंच मला लाजल्यासारखं झालं. त्यात लाजण्यासारखं काय आहे? आभार मानून झाले होते. आता निसटायलाच पाहिजे होतं. तो काहीच बोलत नाही असं पाहून कोमल म्हणाली, तुम्ही वर्गात मुलांकडे कागद मागता ते मला अजिबात आवडत नाही. आणि एवढं बोलून तीही थबकली. ती थबकलीच. त्यालाही काय बोलावं ते सुचेना. शिवाय आणखी काय बोलणार हाही प्रश्नच होता. चला, मीही लायब्ररीत येणार आहे, कोमल म्हणाली आणि पुस्तकं काखोटीला मारून चालू लागली. अदृश्य दोरीने ओढलं जावं त्याप्रमाणे तो तिच्यासोबत चालत होता खरा, पण कोणी पाहत तर नाही ना या शंकेने अधूनमधून तो इकडे तिकडे पाहून घेत होता. काय पाहता? काही नाही, तो हा येणार होता. ट्युटोरियल द्यायचं आहे ना. अरविंदने वेळ मारून नेली. कोमलने काय ओळखायचं ते ओळखलं असावं, कारण ती हलकेच गालात हसली हे त्याच्या नजरेतून सुटलं नाही. चला चहा घेऊ, कॅन्टीन जवळून जाताना कोमल म्हणाली. बरं. अरविंद नको म्हणू शकला नाही. तो खिसे चाचपू लागताच तिनेच त्याला थांबवलं. चहा मी देणार आहे, अगदी बजावून सांगावं तशी म्हणाली. चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर कोमल म्हणाली, सकाळी तुम्ही पेपर टाकता म्हणे? बापरे, ही माहितीसुद्धा हिने काढली आहे तर. कमाल आहे. हो, होकारार्थी मान हलवत अरविंद म्हणाला. नाही म्हणजे इतकी का तुमची परिस्थिती गरिबीची आहे? आहे थोडी. थोडी म्हणजे? वडील शिक्षक आहेत. शिक्षकाच्या पगारात आमचं 6 जणांचं कुटुंब. त्यात मी मोठा, इतर भावंडे लहान आहेत. अरे. मग तिने बोलत बोलत तो कुठे राहतो, जेवतो केव्हा, पेपर टाकायला निघतो केव्हा हे सगळं विचारलं. त्यानेही थोडं लाजत थोडं संकोचत सगळं सांगितलं. निघायला पाहिजे होतं. नाही म्हटलं तरी बरंच बोलून झालं होतं. पहिल्याच भेटीत अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे एवढ्या गप्पा व्हाव्या याचं त्यालाही आश्चर्य वाटलं. भाग 47. एके दिवशी विदर्भातून आलेला मूलगीर नावाचा एक विद्यार्थी आश्रमात दाखल झाला. इतरत्र कुठं जागा शिल्लक नसल्याने आणि अरविंदच्या खोलीत अशोक आणि तुपकरसह तिघेच असल्याने त्याला अरविंदच्या खोलीत पाठवलं गेलं. मूलगीर खरंच मन मिळावं आणि सालस विद्यार्थी होता.
MA नंतर तो सध्या BEd करत होता. त्याच्या शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या बऱ्याच गमती-जमती तो सांगायचा. एकदा तो वर्गात पहिला आला म्हणून सूचना फलकावर त्याचं नाव लिहिलं गेलं, तर कोणा आगाऊ पोरानं मूलगीर या शब्दातला र पुसून टाकला. सगळ्या गावात मुलगी प्रथम म्हणून चर्चा सुरू झाली. पण ती मुलगी कोण हेच कोणाला सांगता येईना. आश्रमातले चोऱ्यांचे प्रकार सुरूच होते. कुठं पेन, कुठं वही, कुठं एखादं पुस्तक असलं काही ना काही चोरीला जातच होतं. तुपकर लघवीला जरी बाहेर गेला तरी न चुकता पेटीला कुलूप घालतो हे मूलगीरच्या नजरेतून सुटलं नसावं. शिवाय त्याच्याही 2-4 वस्तू अलीकडे गहाळ झाल्या होत्या. शेवटी एके दिवशी त्याने अशोकजवळ त्याचा संशय बोलून दाखवलाच. या चोऱ्यांमागे तुपकरच आहे असा ठाम संशय त्याला आलेला होता. पुजाऱ्याला बोलवून आणून सर्वांसमोर तुपकरच्या पेटीचं कुलूप तोडण्यात आलं. एवढ्याशा पेटीत इतक्या वस्तू कोंबलेल्या पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आश्रमातल्या सगळ्या मुलांनी भराभर गोळा होऊन तुपकरला शिव्या देत आपापल्या वस्तू वाटून घेतल्या. गावात गेलेला तुपकर दुसऱ्या दिवशी खोलीवर आला तो रिकामी पेटी घ्यायलाच. त्यानंतर तो नाहीसा झाला. तो पुन्हा दिसलाच नाही. सरवदे हे पात्र होतं, तर पलीकडच्या खोलीत राहणारा कांतराव हे एक प्रकरणच होतं. अभ्यास सोडून तो कायम मुलींचाच विचार करत असायचे की काय कोणास ठाऊक. पाहावं तेव्हा तो मुलींविषयीच बोलत असायचा. अमकी कशी दिसते आणि तमकी कशी दिसते हेच. त्यातही पुन्हा पुढून कशी दिसते आणि मागून कशी दिसते हेही सांगायचा. माला सिन्हा ही त्याची आवडती नटी होती. प्रत्येक मुलीची तुलना तो तिच्याशीच करायचा. मुलीवर मरायला त्याला कुठलीच ओळख देख लागायची नाही. अलीकडेच तो बेगमपुरातल्या एका मुलीवर फिदा झाला होता. जाता येता सहज दिसली आणि आवडली म्हणून तिच्या प्रेमातच पडला आणि पडला तो इतका पडला की जवळपास बुडूनच गेला. तिचं नावसुद्धा त्याला माहीत नव्हतं. असण्याचं कारणही नव्हतं. त्याची गरजही नव्हती. नावात काय आहे म्हणत त्यानेच ते आपल्यापुरतं ठेवून घेतलं. तिला तो पद्मा म्हणायचा. हेच नाव का ठेवलंस म्हणून विचारलं तर म्हणाला, तिची कांती कमलपत्रासारखी नितळ गौर आहे म्हणून ती पद्मा आहे. कामशास्त्रात अशा स्त्रीला पद्मिनी म्हटलं आहे. तिच्या अंगाला आणि कुंतलांना कमळाचा सुवास असतो. बरं, असं नितळ गौर कमलपत्र तू पाहिलंस तरी कुठं म्हणून विचारलं तर ते मात्र त्याला सांगता आलं नाही. ते सगळं मी कुठंतरी वाचले म्हणाला. दिवसातून कितीतरी वेळा तो तिच्या दारावरून चकरा टाकायचा. गावात येता जाता मुद्दाम त्याच गल्लीतून जायचा. ती कधी नळावरून पाणी भरत असायची, तर कधी काही बाई करताना दिसायची. कधी ओट्यावर दिसायची, तर कधी दारात दिसायची. ती नुसती दिसली तरी त्याला खूप आनंद व्हायचा. मग तिच्या तोंडाकडे पाहत, तिचं संपूर्ण शरीर नजरेनं पीत, तरीही आपण जणू तिच्याकडे पाहतच नाही आहोत असं भासवीत तो चालत जायचा. ती कुठंही, अगदी बस स्टॉपवर जरी दिसली तरी तो नुसता पागल व्हायचा. कोणी नवा मित्र आला म्हणजे त्याला तो हमखास त्याची ती पद्मा दाखवायला घेऊन जायचा. अरविंदलाही 4 चकरा मारायला लावून त्याने पद्मा दर्शन घडवलं होतं. मर्दानगीची गोष्ट म्हणजे एकदा त्याने पद्माशी बोलायचा चान्सही मिळवला होता. झालं असं, तिच्या शेजारी राहणाऱ्या कोणा माणसाचं पत्र की पोचपावती चुकून विद्यापीठात आली आणि ती नशिबाने यालाच मिळाली. ते टपाल खिशात घालून तो सरळ त्या गल्लीत गेला आणि तिच्या घरासमोर उभा राहून त्या माणसाची चौकशी करू लागला. हेतू हा की कोण आलंय ते पाहायला तिनं बाहेर यावं आणि साहजिकच त्याच्याशी बोलावं. त्याने आडाखा बांधला होता तसंच घडलं. ती बाहेर आली आणि कोण काय ते विचारती झाली. झालं. तेवढ्या आधारावर आपण तिच्याशी कसे बोललो, तिचा आवाजसुद्धा किती मधुर आहे हे तो सगळ्यांना अगदी खुलवून खुलवून सांगायचा. सगळे त्याला त्याच्या त्या वन वे ट्रॅफिकबद्दल चिडवत. परंतु तो मात्र तिचं नाव निघताच एकदम खुलायचा. एका अनाम सुखसंवेदनेनं जणू मोहरून जायचा. रात्रंदिवस पद्माच्या आठवणीत तो इतका रंगून गेलेला असायचा की कदाचित रात्री तिची मूर्ती आठवतच तो झोपी जात असावा आणि सकाळीही तिला आठवतच जागा होत असावा. लायब्ररीतल्या कागदाची गोष्ट हळूहळू पसरत चालली. एके दिवशी सरवदे सरळच म्हणाला, काय रे, तुला कोमलचं प्रेमपत्र आलंय म्हणे. सरवद्याच्या त्या आगाऊपणाने अरविंद अस्वस्थ झाला. एकदम चिडून तो म्हणाला, हे बघ सरवदे, तुझ्या या अशा स्वभावानेच तू अप्रिय झालायस. एवढीशी कागदाची गोष्ट ती काय?
त्याचं तू प्रेमपत्र करून टाकलंस? अरे बाबा, ती चैन आम्हाला परवडण्यासारखी नाही. ती कामं तुमची. माझं जाऊ दे. त्या मुलीला कशाला बदनाम करतोस? अंधारात घातलेला घाव स्वतःवर उलटलेला दिसताच सावध होऊन सरवदे म्हणाला, अरे सहज चेष्टा केली रे. तुला राग आला असेल तर राहू दे. कानावर आलं म्हणून विचारलं. हे असलंच बरं कानावर येतं. हे शब्द अरविंदच्या जिभेवर आले होते, परंतु वाद नको म्हणून त्याने ते गिळले आणि तो विषय तिथंच संपवला. सरवदे गप्प झाला खरा, परंतु कुजबूज थांबली नाही ती नाहीच. त्यानंतर वेळ मिळालाच तर कोमल 4 शब्द बोलायची. काय कसं चाललंय म्हणून विचारायची. डब्यात काही आणलं असेल तर बागेत नेऊन त्याला खायला द्यायची. हळूहळू अरविंदलाही तिच्याविषयीच्या काही गोष्टी समजल्या. तिचीही कौटुंबिक पार्श्वभूमी फार उत्तम होती अशातली परिस्थिती नव्हती. तिचे वडील पुरातत्व खात्यात कारकून होते. मॅट्रिक पास या पात्रतेवर ते आधी शिपायाच्या नोकरीवर चिकटले होते आणि त्यानंतर प्रमोशन होऊन कारकून झाले होते. त्यांचं घरही तिथं बेगमपुऱ्यात जवळच होतं. कोमल फार हुशार नसली तरी कच्चीही नव्हती. तिचं वाचन कमी होतं एवढंच. घरकामाच्या धबडग्यात तिला अभ्यासालाही पुरेसा वेळ मिळत नसावा. मुळात एका कारकुनाच्या घरातली मुलगी MA पर्यंत शिकत होती हेच विशेष होतं. त्यामुळंच तिच्यासारख्या एका सालस आणि होतकरू मुलीला होईल तेवढी मदत करावी असंच अरविंदला वाटायचं. बोलता बोलता 1-2दा ती चहाला या असं म्हणाली होती, परंतु अजून तरी ते शक्य झालं नव्हतं. अरविंदच्या सर्व मित्रांना हे सगळं दिसत होतं, परंतु कोणीही त्याची निंदा केली नाही. थोडीफार चेष्टामस्करी केली असेल तेवढीच. अरविंद चुकीचं काहीच करणार नाही याबद्दल त्यांची खात्रीच होती. परंतु घोलकरच्या डोळ्यात मात्र अंगार पेटला होता. हे निमित्त साधून तो अरविंदवर अधिकच दात खाऊ लागला. एके दिवशी शेवाळे गुरुजी म्हणाले, अरव्या, तू कोमलशी लग्नच करून टाक. अहो, असं का म्हणता गुरुजी? माझं काही चुकलं का? तुझ्यासाठी ती फार तळमळते रे. तिच्या डोळ्यातच दिसते ते सगळं. सारखी तुझ्याकडे पाहत असते. तुझं लक्ष तरी कुठं असते रे भडव्या? ते खरं आहे गुरुजी, पण अजून कशालाच काही ठिकाणा नाही. तो विचारही मी करू शकत नाही. आम्ही भेटतो बोलतो, पण तुम्ही समजता तसं काहीही नाही. ते मला माहीत आहे रे, पण काय हरकत आहे म्हणतो मी. स्वतः विवाहित असल्याने आणि खाऊन पिऊन सुखी असल्याने गुरुजींना लग्न ही गोष्ट बरीच सोपी वाटत असावी, परंतु अरविंदसाठी ती निश्चितच सोपी नव्हती. आपल्या मनात काहीही नसताना शेवाळेने थेट लग्नाचा विषय काढावा याचं अरविंदला आश्चर्य वाटलं, तेवढंच वाईटही वाटलं. तो विचारच करत राहिला. लग्न बिग्न या गोष्टी इतक्या सोप्या का आहेत? लग्न म्हटल्यावर जातपात, दोन्ही घरं, समाज, प्रथा, परंपरा अशा 1 ना 2 12 भानगडी आल्या. शिवाय पोटापाण्याचा कशात काही ठिकाणा नसताना तो विचार करणं हे सुद्धा अपराध्यासारखं ठरणार होतं. कदाचित कोमलच्या मनात तर तसं काही नसेल? त्या शंकेनं अरविंद बावचळलाच. पण तसं काही नसावं. नाहीतर तिच्या वागण्या बोलण्यातून तसं काहीतरी दिसलंही असतं. अजून तरी तिने जात सांगितली नव्हती, की अरविंदलाही त्याची जात विचारली नव्हती. तिच्या मनात तसं काही असतं तर तसं काहीतरी घडलंही असतं. जाऊ दे, तो विचार मनातून झटकून टाकत तो अभ्यासात गढून गेला.